Welcome student in my mathematics lecture series. In this lecture series we learn examples on straight line, trigonometry and differential equation. या लेक्चर मध्ये आपण स्ट्रेट लाईन, ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस मधील काही सोपे एक्झाम्पल्स बघणार आहोत. नाउ सी दिस फर्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज आस्क्ड? फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट ऑफ द लाइन 3x plus 4y is equal to 12. That means this line is given 3x plus 4y is equal to 12. आता कोणत्याही लाईनचा स्लोप काढत असताना फॉर्म्युला वापरायचा. स्लोप इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी इज इक्वल टू मायनस ए म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ एक्स आणि बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ वाय. या ठिकाणी ए म्हणजे इथला एक्सचा कोएफिशियंट, दिस इज कॉल्ड ॲज अ ए, एक्सचा कोएफिशियंट, आणि दिस इज बी. सो वी पुट व्हॅल्यूज. सो इट इज इक्वल टू मायनस ए मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स दॅट इज 3, बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ वाय दॅट इज 4. So this is slope, and slope always we denote it by small letter m. M हा अक्षर दाखवतात. Now next point is to find intercept. आता इंटरसेप्ट काढण्यासाठी to find x intercept काढण्यासाठी y बरोबर 0 ठेवा. To find x intercept म्हणजे या लाईनचा x इंटरसेप्ट म्हणजे काय, that means you have to find, suppose this is line, ही line आहे 3x 4y is equal to 12. This point A is called as an intercept with x axis and B is a intercept with x axis. आता हा x अक्षावरील पॉइंट असेल तर त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो, आणि हा y ऍक्सिस वरील पॉइंट असेल B तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असेल. म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय, एक्स इंटरसेप्ट काढत असताना वाय ची व्हॅल्यू ठेवायची 0, वाय कोऑर्डिनेट 0 ठेवायचे. म्हणजे टू फाइंड एक्स इंटरसेप्ट पुट वाय इज इक्वल टू 0. सो इन दिस इक्वेशन, या इक्वेशन मध्ये वाय इज इक्वल टू 0 ठेवा. म्हणजे काय मिळेल, 3x plus 4y म्हणजे 0 विच इज इक्वल टू 12. आणि सिम्प्लिफाय करा. दिस इज 3x, 4 into 0 is 0 which is equal to 12. म्हणजे x is equal to change side of 3, 12 upon 3. म्हणजे x is equal to, we get here 12 upon 3 is 4. So next हे झाला x इंटरसेप्ट. आणि आता y इंटरसेप्ट करण्यासाठी टू फाइंड y इंटरसेप्ट. आता y इंटरसेप्ट म्हणजे काय, इंटरसेक्शन ऑफ लाईन विथ y ऍक्सिस, आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून काय करा, पुट एक्स इज इक्वल टू 0. हे एक्स इज इक्वल टू 0 या दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवा. दॅट मीन्स 3 into 0 प्लस 4 into y इज इक्वल टू 12. हे 3 into 0 विल बी 0 प्लस 4y इज इक्वल टू 12. आता हे 4 ची साईड चेंज करा, y इज इक्वल टू 12 अपॉन 4. सो 4 3 जा 12 म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळते y इज इक्वल टू 3. सो x इक्वल टू 4 is x intercept and y is equal to 3. This is y intercept. So in this way we find slope and intercept of this given line. Now see this next example. What is asked? Find the perpendicular distance of point this minus 3 4 from this line 4 into x plus 2 is equal to 3 into y minus 4. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय ते पहा आधी. सोल्युशन ऑफ दिस, सपोज दिस इज पॉइंट पी. हा दिलेला पॉइंट पी, लेट दिस नेम दिस ॲज अ पॉइंट पी -3 4, अँड फ्रॉम दिस पॉइंट यू हॅव टू फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दिस लाईन. या पॉइंटचं, या लाईन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स शोधायचे. 4 into x plus 2 is equal to 3 into y minus 4. Now to find perpendicular distance, suppose this is a PM. आता हे perpendicular distance शोधण्यापूर्वी simplify this line into general form. हे आधी लाईन काय करा, सिम्प्लिफाय करा. मल्टिप्लाय इनसाइड बाय 4. 4x plus 4 into 2 is 8. This is 3y. 3 into 4 that is -12.
Now take all terms are at the top. 4x plus हे प्लस 3y लेफ्टला मायनस होईल मायनस 3y प्लस 8 हे मायनस 12 लेफ्टला प्लस 12 होईल इज इक्वल टू 0. दॅट मीन्स वी गेट हिअर 4x minus 3y plus this is 20 is equal to 0. So this is equation of line L and this is point P. And to find perpendicular distance म्हणजे हा perpendicular distance काढण्यासाठीचा काय फॉर्म्युला आहे. So PM is equal to absolute value of ax1 plus by1 plus c upon square root of a square plus b square. आता या इक्वेशन मध्ये काय करायचं. दिस पॉइंट P -3 म्हणजेच काय. दिस इज नथिंग बट x1 y1. याच व्हॅल्यू कोणाचे आहेत x1 y1. x1 y1 म्हणजेच -3 4. आता पुट व्हॅल्यूज a म्हणजे काय ते कोएफिशियंट ऑफ x 4 म्हणजे ही इक्वेशन ऑफ लाईन आहे. ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये काय करायचं आहे इन्स्टेड ऑफ दिस x अँड y x आणि yच्या ऐवजी x1 आणि y1 ठेवायचं म्हणजे -3 आणि 4 ठेवायचं. सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू PM. सो देअरफॉर PM इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. पहा काय करायचं आहे हे ax1 ही जी इक्वेशन ऑफ लाईन आहे ह्या जनरल फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर x आणि y त्याच्याऐवजी x1 आणि y1 म्हणजे -3 आणि 4 ठेवायचे अँड राईट दिस इक्वेशन ॲज इट इज 4 यास 4 x म्हणजे काय x1 म्हणजेच -3 इन ब्रॅकेट -3 प्लस b दॅट मीन्स दिस इज -3 this is -3 into y means y1 that is 4 plus 20 upon square root of a square plus b square. a म्हणजे काय तो कोएफिशियंट ऑफ x नेहमीप्रमाणे आणि b म्हणजे b means कोएफिशियंट ऑफ y. This 4 is value of a, that means here a is equal to 4 and b is equal to -3. So we put here a square plus b square म्हणजे काय तर 4 square plus -3 square. Now simplify this आणि आता हे simplify करा. So 4 into -3 will be -12 -3 into this will be -12 plus 20 upon 4 square is 16 plus -3 स्क्वेअर हे निगेटिव्ह असेल 3 स्क्वेअर त्याचं पॉझिटिव्ह येईल. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो विच इज इक्वल टू आणि आता हे सिम्प्लिफाय करायचे -12 दिस विल बी -24 प्लस 20 अपॉन दिस इज अ स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस 9 मीन्स 25. सो विच इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -24 प्लस 20 दिस विल बी -4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 किती येईल ते 5 येईल. सो दिस इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तरी काय करायचं या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहायची 4/5 बिकॉज वी आर कॅल्क्युलेटिंग डिस्टन्स. आपण काय कॅल्क्युलेट होते डिस्टन्स अँड विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो दिस इज PM परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस पॉईंट अँड लाईन विच इज इक्वल टू 4/5 यू मे से हिअर युनिट्स. नाउ सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड the equation of straight line passing through the point of intersection. You have to find the equation of straight line passing through the point of intersection of these lines 4x plus 3y is equal to 8, x plus y is equal to 1 and parallel to this 5x minus 7y is equal to 3. आता याचं इक्वेशन कसं सोडवायचं पहा. हाऊ टू फाइंड. आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन फाइंड करायचं. नाउ सोल्यूशन ऑफ दिस यू हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. सपोज दिस इज लाईन. या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं. नाउ दिस लाईन इज अ पासेस थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. अशी दीज आर द 2 लाईन्स. या अशा 2 लाईन्स आहेत. सपोज दिस इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन से P आणि या 2 लाईनचं इक्वेशन काय केलेलं आहे दिलं आहे. इंटरसेक्शन ऑफ लाईन्स या 2 लाईन्स आहेत कोणत्या 4x plus 3y is equal to 8
आणि दुसरी आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1. अँड दिस लाईन L, say call this as L1, this is L2, this L1 is parallel to another line 5x minus 7y is equal to 3. पहा काय करायचं आपल्याला, we have to find the equation of line L1 passing through the point of intersection. म्हणजे हे दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्सच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून काय होते, ही लाईन पास होते. अँड पॅरलल टू दिस लाईन L2 5x minus 7y is equal to 3. आता फर्स्ट आपण काय करायचं, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे P, हा P शोधण्यासाठी काय करायचं, सॉल्व दिस टू लाईन्स. हे दोन्ही लाईन्स काय करायच्या, सायमल्टेनियसली सॉल्व करायच्या. सॉल्विंग दिस 4x प्लस 3y इज इक्वल टू 8 आणि दुसरी आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता हे बाय इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबलनं काय करायचे, सॉल्व करायचं. इथं 4x प्लस 3y, इथं x प्लस वाय आहे आणि वायचा कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी काय करा, या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करा. सो व्हॉट वी गेट, देअरफॉर 4x प्लस 3y, हे पहिलं आहे तसंच ठेवा, हे दुसरं इक्वेशन त्याला 2 मल्टिप्लाय करा. सो दिस विल बी 3 मल्टिप्लाय करा, multiply by 3. So this will be 3x plus 3y is equal to 1 into 3, that is 3. Now this having, याचे दोन्हीचे सहगुणक सारखे आहेत, कोएफिशियंट कसे त्याचे सारखे आहेत. आता सबट्रॅक्शन करा, 4x minus 3 म्हणजे 4 minus 3 किती येणार, 1 येईल म्हणजे 1x. हे मायनस केल्यानंतर हे दोन्ही कॅन्सल होतील. 8 minus 3 केलं तर 5 येईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळाली. सो नाऊ नेक्स्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ वाय. आता हे इक्वेशन 2 मध्ये ठेवा, पुट x इज इक्वल टू 5 या इक्वेशनमध्ये ठेवा. सो वी गेट 5 प्लस वाय इज इक्वल टू 1 म्हणजे वाय इज इक्वल टू 1 मायनस 5 म्हणजे वाय इज इक्वल टू आपल्याला 1 मायनस 5, दॅट मीन्स -4. म्हणजे पॉईंट मिळाला आपला. एक्स कॉर्डिनेट काय त्याचा 5 आणि वाय कॉर्डिनेट काय -4. सो दिस इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. हा काय 5 - 4 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जेव्हा शोधायचं असेल तुम्हाला, तेव्हा ह्या दिलेल्या दोन लाईन्स असतील त्याचं काय करायचं, सायमल्टेनियसली सॉल्व करायचे, एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या. त्याच काय असतील, त्या पॉईंटचे कॉर्डिनेट असतील. नाव अनादर थिंग हीज, पुढं काय सांगितलं आहे तर L1 ही L2ला काय पॅरलल आहे. जेव्हा असं म्हटलं असेल L1 इज पॅरलल टू L2, सो यूज अ कंडिशन ऑफ पॅरलल लाईन. हे दोन्ही लाईन्स पॅरलल असतील तर त्याचे स्लोप्स सारखे असतात. M1 इज इक्वल टू M2. सो M2 वी कॅन फाइंड M2. आपल्याला M1 म्हणजे काय, स्लोप ऑफ L1, M2 म्हणजे स्लोप ऑफ L2. आता आपल्याला M1 माहीत नाही आहे, इक्वेशन्स L2चं माहिती आहे, त्याच्यावरून आपण M2 शोधूया. M2 म्हणजे काय तर -a/b म्हणजे -a. a म्हणजे काय, परत एकदा एक्सचा कोएफिशियंट 5, b म्हणजे इथल्या वायचा कोएफिशियंट -7, याचं प्रॉडक्ट होईल मायनस इंटू मायनस प्लस होईल म्हणजे 5/7 असेल. सो दिस इज M2 विच इज इक्वल टू 5/7. नाउ लाईन्स आर पॅरलल. मग M2 जर 5/7 असेल तर M1 ही काय असेल, M1 इज ऑल्सो 5/7. नाउ टू थिंग्स आर गिवन. आता या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे, स्लोप माहिती. स्लोप इज इक्वल टू 5/7 आणि त्या लाईनचा पॉईंट माहिती, म्हणजे या L1चा स्लोप माहिती आहे विच इज 5/7 आणि त्या लाईनवरील पॉईंट माहिती आहे. त्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय, 5 - 4, 5 - 4. आणि काय करायचं आपल्याला, याचे इक्वेशन शोधायचं. देअरफॉर स्लोप आणि पॉईंट जर माहीत असेल, देअरफॉर बाय कोणता फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी, स्लोप पॉईंट फॉर्म. आणि काय स्लोप पॉईंट फॉर्म, दॅट इज y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. सो इट इज y - y1. हे जे आहेत यालाच x1 y1 असं म्हणायचं. दीज आर नथिंग बट x1 y1. सो y - y1
वाय मायनस वाय1 म्हणजे काय -4, फक्त हे ती ब्रॅकेटमध्ये ठेवायचं या पद्धतीने. विच इज इक्वल टू एम. एम म्हणजे काय, तर त्याचा स्लोप 5/7. 5/7. एक्स मायनस x1 म्हणजे हा एक्स कोऑर्डिनेट 5. आणि आता इथं पुढं जाऊन काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. हे 7 राईटला डिवाइड आहे, लेफ्टला घेतल्यानंतर मल्टिप्लाय होईल. सो दिस विल बी लाईक दिस 7 इंटू वाय, याचं मल्टिप्लिकेशन करा, मायनस इंटू मायनस, दिस विल बी 4 विच इज इक्वल टू 5 एक्स मायनस 5. आणि हे सिम्प्लिफाय करा, 7 मल्टिप्लाय करा इनसाइड, 7 इंटू वाय, 7 इंटू 4 7×28 इज इक्वल टू 5 इंटू एक्स, दॅट इज 5x. 5 इंटू -5 -25. नाउ टेक ऑल टर्म्स ऑन आयदर साइड. या सगळ्या टर्म्स काय करा, एका बाजूला घ्या. सो दिस विल बी 5x, हे 7y राईटला गेल्यानंतर -7y होईल. दिस -25 ॲज इट इज, आणि हे +28 आहे, ते काय करा, राईटला गेल्यानंतर -25 असेल, इज इक्वल टू 0. सो वी कॅन राईट लाईक दिस 5x -7y, this -25 -28, that will be -53. याची ॲडिशन करा. सो दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन of the given straight line. Now see this next example. Find the acute angle between the lines. These are two lines. The दोन lines दिले आहेत, 3x plus 2y plus 4 is equal to 0 आणि 2x minus 3y minus 7 is equal to 0. Now this is formula. Theta is equal to tan inverse of m1 minus m2 upon 1 plus m1 m2 to find the acute angle between the line. So this is the line, call this is line 1, this is 3x plus 2y plus 4 is equal to 0. हे L1 पासून m1 शोधा. m1 म्हणजे काय, स्लोप ऑफ लाईन L1. So how to find m1 which is equal to -a upon b. म्हणजे काय, मायनस a म्हणजे this value, coefficient of x. a means coefficient of x upon coefficient of y, which is equal to -a means 3 and this b, this coefficient of y, which is equal to 2. So this is value of m1. Similarly this is L2. This line is L2. 2x minus 3y minus 7 is equal to 0. याच्यावरून m2 काढायचं. m2 म्हणजे काय, -a upon b which is equal to -a म्हणजे x चा कोएफिशियंट 2 आणि b म्हणजे कोएफिशियंट ऑफ y which is equal to -3. हे साइन सहित घ्यायचं आहे, -3. सो दिस विल बी मल्टिप्लाइड, मायनस इंटू मायनस प्लस 2/3 म्हणजे याची किंमत येईल 2/3 and this m1 is -3/2. Now we put value here in this theta. Theta is equal to tan inverse of हे m1 आणि m2 ची किंमत या फॉर्म्युलेमध्ये ठेवायची आणि सिम्प्लिफाय करा. m1 म्हणजे काय, तर -3/2. सो दिस इज -3/2 मायनस m2 म्हणजे काय, 2/3. 1 प्लस m1 m2 म्हणजे m1 -3/2 आणि m2 म्हणजे 2/3. नाउ वी सिम्प्लिफाय दिस. दिस 3/3 विल गेट कॅन्सल. Also here 2/2 will get cancel. So this will be, याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, या ठिकाणी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचे छेद समान आहेत, अनइक्वल डिनॉमिनेटर. सो वी टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 3 -9, 2 × 2 -4 अपॉन 2 × 3 6. 1 हे प्लस मायनस मायनस होईल आणि या ठिकाणी 1 आहे कॅन्सल झाल्यानंतर. सो व्हॉट वी गेट, which is equal to tan inverse of -9 - 4, this will be -13/6 and this 1 - 1 will be 0.
म्हणजे याची किंमत किती येते, विच इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटरला 0 असेल तर इन्फिनिटी लिहायचं. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी. आता हे टॅन इनव्हर्स इकडे लेफ्टला घ्या म्हणजे काय होईल, टॅन थीटा इज इक्वल टू इन्फिनिटी. आता कोणत्या थीटासाठी इन्फिनिटी असतो, तो थीटा वेन थीटा अँगल इज इक्वल टू 90 डिग्री रॅडियनमध्ये, त्याला π/2 असं म्हणतात. सो आन्सर इज थीटा इज इक्वल टू 90 डिग्री और π/2. नाव सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज आस्क्ड, काय विचारलं आहे पहा एक्झाम्पलमध्ये, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. दीज आर टू लाईन्स आर गिवन, 3x + 2y इज इक्वल टू 5 अँड 3x + 2y इज इक्वल टू 6. म्हणजे या पद्धतीच्या दोन लाईन्स असतील पॅरलल लाईन्स. सपोज दिस इज L1 अँड दिस इज L2. याच्यामधलं आपल्याला डिस्टन्स शोधायचे D, परपेंडिक्युलर डिस्टन्स, अँड दिस डिस्टन्स D इज गिवन बाय दिस फॉर्म्युला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. याचं अंतर कसं काढायचं पहा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू D इज इक्वल टू C2 - C1 अपॉन A² + B². आता ही L1 आहे या ठिकाणी, काय 3x + 2y इज इक्वल टू 5. फक्त हे लेफ्ट साईडला कन्वर्ट करून लिहा म्हणजे काय होईल, 3x + 2y - 5 इज इक्वल टू 0. दिस इज L1. आणि L2 काय, दिस इज L2, 3x + 2y इज इक्वल टू 6. टेक ऑन लेफ्ट साईड, ऑल टर्म्स टू लेफ्ट साईड, हे 6 लेफ्टला घ्या म्हणजे असेल ते 3x + 2y - 6 इज इक्वल टू 0. सो दिस टू आर लाईन्स. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ C1, दिस इज व्हॅल्यू ऑफ C2. म्हणजे या ठिकाणी C2 बरोबर काय घ्यायचं, -6 घ्यायचं, आणि C1 बरोबर काय घ्यायचं, -5 घ्यायचं. दिस आर लाईन्स इन द फॉर्म. या लाईन्स कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायच्यात, ax + by + c इज इक्वल टू 0. आता इथं a म्हणजे काय, तो कोएफिशियंट ऑफ x आणि b म्हणजे कोएफिशियंट ऑफ y. परंतु लाईन्स पॅरल असल्यामुळं x आणि y त्याचे कोएफिशियंट कसे आहेत, सारखे आहेत. इथं x चा कोएफिशियंट 3 आहे, इथं पण 3 आहे. इथं y चा कोएफिशियंट 2 आहे, here इज ऑल्सो 2 बिकॉज लाईन्स आर पॅरलल. कारण त्याचे स्लोप सारखे येण्यासाठी a आणि b सारखे असतात. सो विच इज इक्वल टू, आणि या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवायची C2 म्हणजे हा कॉन्स्टंट -6, हे मिडल साईन मायनस, आणि नंतर C1ची व्हॅल्यू ताशी ब्रॅकेटमध्ये लिहा -5 अपॉन √ ऑफ A². ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट म्हणजे 3 आहे, त्याचा स्क्वेअर घ्यायचा इथं, 3² + B² म्हणजे वायचा कोएफिशियंट 2². अँड नाऊ वी सिम्प्लिफाय दिस. यातच काय करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं. सो व्हॉट वी गेट, D इज इक्वल टू, दिस इज -6, हे मायनस इंटू मायनस प्लस होईल म्हणजे असेल ते -6 + 5 अपॉन √ ऑफ, हे 3² 9, 4² 2 म्हणजे 9 + 4 असेल, विच इज इक्वल टू -6 + 5. याची किंमत येईल -1 आणि 9 + 4 दिस विल बी 13. आता हे डिस्टन्स असल्यामुळं याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची, विच इज इक्वल टू 1 अपॉन √13. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ D म्हणजे काय या ठिकाणी, डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल लाईन्स. सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम ट्रिगोनोमेट्री. व्हॉट इज आस्क्ड, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 75 डिग्री बाय युजिंग कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगलचा वापर करून याची किंमत शोधायची. पहा आता या ठिकाणी काय करायचे, cos 75 डिग्री. आता हे जे 75 आहे ते नॉन स्टँडर्ड अँगलमध्ये काय करायचं, एक्सप्रेस करायचं. 75 वी कॅन एक्सप्रेस दिस ॲज 45 + 30 डिग्री, की ज्याचे आपल्याला अँगल्स व्हॅल्यूज माहिती आहेत. नाव कॉल दिस इज A. हे जे 45 त्याला A म्हणा आणि 30 त्याला B म्हणा, म्हणजे काय होईल, दिस विल बी cos ऑफ A + B. म्हणजे कोणता फॉर्म्युला मिळेल आपल्याला, cos ऑफ A + B चा. मग cos A + B चा काय फॉर्म्युला आहे, cos A cos B मायनस
साइन ए साइन बी. दिस इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. यालाच आपण कंपाऊंड अँगल असं म्हणतो. म्हणजे काय, ज्याचे अँगल ए प्लस बी म्हणजे सम ऑफ टू अँगल्स किंवा डिफरन्स ऑफ टू अँगल्स असेल तर त्याला आपण कंपाऊंड अँगल असं म्हणतो. सो विच इज इक्वल टू, आता फक्त किंमत ठेवा याच्यामध्ये युजिंग. सो दिस विल बी कॉस 75 डिग्री विच इज इक्वल टू कॉस ऑफ ए. कॉस ए म्हणजे किती 45, कॉस बी म्हणजे 30. इथं ए आणि बीची किंमत ठेवा. ए किती आहे 45, बी इज 30. त्याच्यानंतर साइन 45 इंटू साइन बी म्हणजे 30. सो पुट दिस व्हॅल्यूज. इथं ए बी कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी अँड नाव पुट व्हॅल्यूज. आता याच्या किमती ठेवा. कॉस 45 म्हणजे 1/√2, कॉस 30 म्हणजे √3/2 मायनस हे साइन 40ची किंमत परत एकदा 1/√2 असते इंटू साइन 30 म्हणजे 1/2. साइन 45 1/√2 साइन 30 म्हणजे हाफ विच इज इक्वल टू. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. 1 इंटू √3 हे √2 इंटू 2 याचा प्रोडक्ट असेल याचा 2√2 मायनस 1 इंटू 1 आणि याचं प्रोडक्ट परत एकदा 2√2 असेल. सो डिनॉमिनेटर्स आर इक्वल. याचे छेद समान आहेत. दॅट मीन्स राईट कॉमन डिनॉमिनेटर आणि याचं न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करा √3 - 1. सो दिस इज required value of cos of 75 degree. Now see this next example of trigonometry. What is asked, काय विचारले पहा. Prove that cos a upon 1 minus tan a plus sin a upon 1 minus cot a is equal to sin a plus cos a. आता हे सोडत असताना काय करायचं, कन्सिडर लेफ्ट हँड साईड. ही लेफ्ट हँड साईड कन्सिडर करा विच इज cos a upon 1 minus tan a प्लस साइन ए अपॉन 1 मायनस कॉट ए. हे लेफ्ट हँड साईड कन्सिडर करायचे, सिम्प्लिफाय करायचे आणि शो दॅट इट इज इक्वल टू राईट हँड साईड. आता राईटला साइन आणि कॉसच आहे फक्त. मग काय करा, हे टॅन, दिस टॅन व्हॅल्यू, हे टॅन आणि हे कॉट त्याची किंमत ठेवा. सो इट इज टॅन ए. टॅन ए म्हणजे काय तर साइन ए अपॉन कॉस ए. सो विच इज इक्वल टू पाय कसं सोडवायचं, हे कॉस ए 1 मायनस हे टॅन एची किंमत ठेवा. टॅन ए म्हणजे काय तर साइन ए अपॉन कॉस ए प्लस परत साइन ए 1 मायनस हे कॉट एची किंमत ठेवा. कॉट ए म्हणजे काय तर कॉस ए अपॉन साइन ए. आता इथं डिनॉमिनेटरला त्याचं सबट्रॅक्शन करा. याचं डिनॉमिनेटर किती आहे, या 1चं डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. त्याचप्रमाणे इथं पण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय करायचं. कॉस ए न्यूमरेटरला ठेवा, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू कॉस ए येईल मायनस साइन ए इंटू 1 दिस विल बी साइन ए अपॉन दिस विल बी कॉस ए प्लस या ठिकाणी दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा साइन ए अपॉन इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू साइन ए हे कॉस ए इंटू 1 म्हणजे मायनस कॉस ए अपॉन साइन ए. आता हे डिवायडेड बाय कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे हे असं असेल ए डिवाइड बाय बी अपॉन सी असेल तर हे आपण कसं लिहितो ए इंटू सी अपॉन बी. म्हणजे हे जे भागिले ते व्यस्त गुणिले म्हणजे इन्व्हर्टली मल्टिप्लिकेशन होईल विच इज इक्वल टू कॉस ए इंटू याचा इन्व्हर्ट घ्या म्हणजे काय होईल तो कॉस ए अपॉन कॉस ए मायनस साइन ए. हे ब्रॅकेटमध्ये ठेवा प्लस साइन ए इंटू याचा इन्व्हर्ट्स घ्या, टेक इन्व्हर्स ऑफ दिस याचा व्यस्त घ्या म्हणजे काय होईल साइन ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. नाउ वी सिम्प्लिफाय दिस. इथं पुढं सिम्प्लिफाय करा, याचं मल्टिप्लिकेशन होईल कॉस ए इंटू कॉस ए कॉस स्क्वेअर ए अपॉन दिस कॉस ए मायनस साइन ए प्लस
इथं साइन ए इंटू साइन ए म्हणजे काय होणार, साइन स्क्वेअर ए असेल आणि साइन ए मायनस कॉस ए डिनॉमिनेटरला साइन ए मायनस कॉस ए आणि या बाजूला आलं कॉस ए मायनस साइन ए. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे कॉस ए मायनस साइन ए इथं आहे साइन ए मायनस कॉस ए, तर याच्या टर्म इंटरचेंज करायचे म्हणजे असेल कॉस ए मायनस साइन ए. फक्त या टर्म इंटरचेंज केल्यामुळं काय होईल, इथं मायनस साइन आउटसाईड येईल. ठीक आहे. सो साइन ए मायनस कॉस ए हे आपल्याला कसं लिहिता येईल, मायनस कॉस ए मायनस साइन ए आणि हे जे प्लस आहे हे प्लस इंटू मायनस काय होईल, पुढच्या स्टेपमध्ये मायनस होईल. सो नेक्स्ट स्टेप कशी असेल पहा, विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए अपॉन, हे फर्स्ट टर्म आहे तसेच ठेवते आपण, कॉस ए मायनस साइन ए. हे टर्म इंटरचेंज केल्यामुळे निगेटिव्ह साइन बाहेर येईल. हे स्टेप व्यवस्थित लक्षात घ्यायची. कॉस ए मायनस साइन ए आणि हे मायनसने याला मल्टिप्लाय करायचं, मायनस प्लस मायनस होईल. सो वी गेट हिअर मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए मायनस साइन ए, कॉस ए मायनस साइन ए. नाव हिअर डिनॉमिनेटर्स आर इक्वल. आता याचे दोन्हीचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, सारखेच. सो वी कॅन सबट्रॅक्ट, हे कॉमन डिनॉमिनेटर लिहा, सेम डिनॉमिनेटर ॲज कॉस ए मायनस साइन ए आणि न्यूमरेटरला काय, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए. आता हे कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए जे आहे, दिस इज इन द फॉर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे कोणत्या फॉर्ममध्ये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. याची किंमत काय, कॉस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची, या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. कॉस ए म्हणजे काय, ए इज इक्वल टू कॉस ए आणि स्मॉल बी इज इक्वल टू साइन ए. म्हणजे या ठिकाणी काय होईल, विच इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, ए मायनस बी म्हणजे कॉस ए मायनस साइन ए मायनस ए प्लस बी म्हणजे त्याची ॲडिशन करायची, सॉरी मायनस नाही तर मल्टिप्लाय होईल, कॉस ए प्लस साइन ए डिवाइड बाय, म्हणजे याचे आपण फॅक्टर पाहिले या सूत्राचा वापर करून, डिवाइड बाय कॉस ए मायनस साइन ए. आणि आता हे फॅक्टर ब्रॅकेट आहे, कॉस ए मायनस साइन ए विल गेट कॅन्सल विथ कॉस ए मायनस साइन ए. सो व्हॉट विल लेफ्ट ॲट द एंड, शेवटी काय राहील, कॉस ए प्लस साइन ए and which is here right hand side. So in this way we can prove. Now see this next example of trigonometry, compound angle चे हे example आहे. पहा what is asked, काय विचारलं आहे की tan x is equal to 5 upon x, tan y is equal to 1 upon 5 and it is asked to show x plus y is equal to pi by 4. So या ठिकाणी काय करायचं, tan असेल तर यूजिंग दिस कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याचा वापर करायचा, टॅन ऑफ ए प्लस बी. व्हॉट इज फॉर्म्युला, फॉर्म्युला काय, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. आता या ठिकाणी काय करा, हे एक ए इज इक्वल टू एक्स अँड बी इज इक्वल टू वाय. इन दिस फॉर्म्युला put a is equal to x and b is equal to y. So how this becomes, a ऐवजी x ठेवा, b ऐवजी y ठेवा, म्हणजे काय होईल, tan of x plus y is equal to tan a means tan x plus tan b म्हणजे tan y upon 1 minus tan x into tan y is equal to, now put values. These are the given values. Tan x ची व्हॅल्यू दिलेली आहे, tan x is equal to 5 upon x plus tan y, this is 1 upon 11 divided by 1 minus tan x. परत tan x ची किंमत ठेवा, 5x upon 6 into tan y 1 upon 11. Now we simplify this. याचं सिम्प्लिफिकेशन करा. इथे ॲडिशन आहे, डिनॉमिनेटर्स आर अनइक्वल
त्याचे छेद समान नाहीत, छेद समान करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 × 11 दिस विल बी 55 मायनस 6 × 1 दिस विल बी प्लस 6 अपॉन 6 × 11 दॅट इज 66. 1 मायनस आता या ठिकाणी या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करत असताना न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 5 × 1 5 अपॉन 6 × 11 66 विच इज इक्वल टू फर्दर सिम्प्लिफाय 55 प्लस 6 याची ॲडिशन करा 61 अपॉन 66. या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, परत एकदा याचे छेद समान नाहीत, अनइक्वल डिनॉमिनेटर. सो टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे 1 आहे, या 1चं डिनॉमिनेटर या ठिकाणी 1 असेल. सो 1 × 66 मायनस 5 × 1 5 अपॉन 1 × 66. So what we get, tan of x plus y is equal to this 61 upon 66 divided by, आणखी पुढे सिम्प्लिफाय करा 66 minus 5 this will be 61 upon 66. आता हे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होतील, किंवा हे 61 upon 66 इंटू हे डिवायडेड आहे म्हणजे इन्व्हर्ट मल्टिप्लिकेशन होईल त्याचं 66 upon 66. सो दिस इज 61 × 61 61 × 61 अँड सिमिलरली इयर. आणि मग याचं उत्तर काय शेवटी 1 येईल. tan ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता हे एक्स प्लस वायची कोणती किंमत घेतल्यानंतर 1 येतं. इफ यू पुट tan एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय बरोबर जर तुम्ही 45 डिग्री ठेवलं तर काय येतं tan 45 इज इक्वल टू 1. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45 डिग्री. हे 45 डिग्री म्हणजेच काय तर π/4 रेडियन. सो वी गेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू π/4. सो दिस इज आन्सर. नाव सी दिस नेक्स्ट वन मोर एक्झाम्पल ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्री. त्याचं एक्झाम्पल बघा. व्हॉट इज आज काय विचारलं आहे. tan इनवर्स ऑफ हाफ प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू π/4. आता इथं प्रूव्ह दॅट असं म्हटलं आहे. सो कन्सिडर लेफ्ट हँड साईड. व्हॉट इज लेफ्ट हँड साईड. हे लेफ्ट हँड साईड घ्या, सिम्प्लिफाय करा आणि शो दॅट दिस इज इक्वल टू राईट हँड साईड. हे 1/2 आहे. कॉल दिस 1/x 1/2 ॲज एक्स आणि हे 1/3 त्याला वाय म्हणा. सो वॉट वी गेट हिअर यूजिंग हा फॉर्म्युलाचा वापर करायचा. tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स वाय दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हिअर एक्स अँड वाय आर ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय लेस दॅन 1 असायला पाहिजे. एक्स आणि वाय म्हणजे हाफ आणि 1/3 हे पॉझिटिव्ह आहेतच, परंतु यांचा गुणाकार केला तर तो 1/6 म्हणजे 1पेक्षा लहान येतो. म्हणजे या केसमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो सिम्पली याला एक्स म्हणा, याला वाय म्हणा. सो tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय म्हणजे काय तर tan इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हे पहा इथं प्लस असेल तर या ठिकाणी न्यूमरेटरला प्लस घ्यायचं, त्याच्या अपोजिट मायनस घ्यायचं. नाव पुट व्हॅल्यू. सो हाऊ दिस स्टेप बिकम विच इज इक्वल टू tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय म्हणजे tan इनवर्स एक्स म्हणजे हाफ प्लस वाय म्हणजे हे 1/3 1 मायनस परत एक्स म्हणजे हाफ इंटू 1/3. आणि आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्याचे डिनॉमिनेटर्स अनइक्वल आहेत. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, छेद समान नाहीत. 1 × 3 दिस विल बी 3 प्लस 2 × 1 इज 2 अपॉन प्रॉडक्ट 2 × 3 6. 1 मायनस इथं गुणाकार आहे 1 × 1 1 2 × 3 6. सो विच इज इक्वल टू tan इनवर्स. इथे फक्त अरिथमेटिक सिम्प्लिफिकेशन आहे 3 + 2 5 अपॉन 6. आता परत या ठिकाणी याचे छेद समान करायचे. याचा डिनॉमिनेटर आहे 1
सो 1 इंटू एक्स काय येणार, सॉरी 1 इंटू 6 काय येईल या ठिकाणी, 1 इंटू 6 विल बी 6, 1 इंटू 1 विल बी, दिस विल बी 1 अपॉन 1 इंटू 6, 6. So therefore what we get, tan inverse of 5 upon 6 divided by हे 6 minus 1 म्हणजे 5 upon 6. इथे पण कॅन्सल करू शकता किंवा या पद्धतीने लिहा, tan इनवर्स 5 upon 6 हे डिव्हिजन आहे म्हणजे त्याचा इनवर्स मल्टिप्लिकेशन होईल, 5 upon 6 आहे डिवाइड बाय म्हणजे मल्टिप्लाय काय होईल 6 upon 5. सो 6 upon 6 1, 5 upon 5 1 म्हणजे लास्टला भेटेल tan इनवर्स 1. नाव फॉर विच थिटा tan थिटा इज 1, फॉर थिटा इज इक्वल टू 45 म्हणजे काय होईल 45 इज इक्वल टू tan इनवर्स 1 असेल. सो tan इनवर्स 1 याची व्हॅल्यू काय तर 45 डिग्री. हे 45 डिग्री आहे तेच फक्त रॅडियनमध्ये कन्व्हर्ट करायचं. त्याला काय करायचं, रॅडियनमध्ये कन्व्हर्ट करत असताना याला π/180 मल्टिप्लाय करायचं. सो दिस इज 45 4 जा काय येणार 180 विच इज इक्वल टू π/4 अँड दिस इज अ राईट हँड साईड. नाव सी दिस नेक्स्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ ट्रिग्नोमेट्री. पुढील एक्झाम्पल पहा. यू हॅव टू शो cos 20, cos 40, cos 60, cos 80 इज इक्वल टू 16. आता हे काय करायचं पहा, हाऊ टू सॉल्व दिस. सो कन्सिडर लेफ्ट हँड साइड विच इज cos 20, cos 40, cos 60 into cos 80. सो cos 60 दिस व्हॅल्यू इज हाफ, याची किंमत याला स्टँडर्ड व्हॅल्यू आहे cos 60ला. सो cos 60 इज इक्वल टू 1/2. आता ज्या वेळेला cos 60 एक्झाम्पलमध्ये येईल त्यावेळेला cos 60ची व्हॅल्यू पुट करायची. हे एक्झाम्पलमध्ये काय करायचं, बाय युजिंग फॉर्म्युला वी ट्राय टू ऑब्टेन cos 60. आता ही cos 60ची किंमत हाफ आली. सो विच इज इक्वल टू हे हाफ मी इथं पुढे लिहितो. हे cos 80 आहे ते पुढे लिहा, असेंडिंग ऑर्डरनं लिहा, सॉरी डिसेंडिंग ऑर्डर लिहा. लार्जेस्ट अँगल फर्स्ट लिहायचा, हे cos 80 पुढे घ्या, त्याच्यानंतर cos 40 आणि नंतर cos 20. आता या ठिकाणी काय करायचं, हे दोन आधी सिम्प्लिफाय करायचे, cos 40 इंटू cos 20 याची व्हॅल्यू काढायची. त्याची व्हॅल्यू काढत असताना काय करायचं, तर एकाला ए म्हणा याला बी म्हणा, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल या ठिकाणी cos A cos B. सो युजिंग या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा आहे, cos A cos Bचं फॉर्म्युला वापरायचं आहे विच इज इक्वल टू 1/2 cos ऑफ A प्लस बी. हे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणतात, हे मल्टिप्लिकेशन आहे आपण ॲडिशनमध्ये एक्सप्रेस करणार. सो दिस इज डिफॅक्टरायझेशन. ओके, सो युजिंग दिस फॉर्म्युला सो हाऊ दिस बिकम्स विच इज इक्वल टू हाफ, हे cos 80 कॅरी करा इंटू ब्रॅकेट cos A cos B म्हणजे काय तर 1/2 इंटू cos A प्लस बी म्हणजे 40 प्लस 20 प्लस cos A मायनस बी म्हणजे 40 मायनस 20. सो वी सिम्प्लिफाय दिस. पुढच्या स्टेपला काय होईल, हे हाफ आणि हाफ मल्टिप्लाय होतील म्हणजे 1/4 असेल इथं, 1/4 cos 80. नंतर cos 40 प्लस 20 याची ॲडिशन करा, दिस इज cos 60 प्लस हे 40 मायनस 20 म्हणजे या ठिकाणी cos 20 असेल. नाव नेक्स्ट परत एकदा cos 60 आले, परत हे cos 60 आले, त्या cos 60ची किंमत ठेवायची हाफ. सो विच इज इक्वल टू 1/4 cos 80 इंटू ब्रॅकेट हे cos 60 म्हणजे काय तर हाफ प्लस cos 20. आता ह्या ब्रॅकेटचं काय करा मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे याला जर ए म्हटलं तुम्ही, दिस इज ए, दिस इज बी आणि हे सी, मग या फॉर्ममध्ये ए इंटू बी प्लस सी ह्याचा गुणाकार कसा करतो आपण कंसाचा ए बी प्लस ए सी, या फॉर्ममध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 1/4 cos 80 हे असेल 1/4 cos 80 इंटू दिस हाफ प्लस दिस 1/4 cos 80
इंटू दिस कॉस 20, 1/4 कॉस 80 इंटू कॉस 20. आता या ठिकाणी प्रॉडक्ट होऊ शकतो 1/4 आणि 1/2चा. त्याची व्हॅल्यू येते 1/8 कॉस 80 प्लस हे 1/4. या ठिकाणी काय करायचं, परत एकदा हाच फॉर्म्युला वापरायचा, कॉस ए प्लस बी, याला ए म्हणा आणि याला बी म्हणा. म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये, कॉस ए कॉस बी या फॉर्ममध्ये. कॉस ए कॉस बीची परत व्हॅल्यू काय येते, तर ही हाफ इंटू दिस इज हाफ इंटू ब्रॅकेट कॉस ए प्लस बी म्हणजे 80 प्लस 20 प्लस कॉस ए मायनस बी म्हणजे कॉस ए किती आहे 80 मायनस 20 विच इज इक्वल टू, आता हे थोडं सिम्प्लिफाय करा, विच इज इक्वल टू 1/8 कॉस 80 ही व्हॅल्यू 1/8 कॉस 80, हे 1/4 आणि 1/2 हे मल्टिप्लाय आहेत. म्हणजे या ठिकाणी काय येणार 1/8 येईल त्याचा गुणाकार प्लस दिस इज 1/8 इंटू ब्रॅकेट हे 1 × 1 1, 4 × 2 2 यांचा गुणाकार फ्रॅक्शनचा इंटू हे कॉस 80 प्लस 20 येणार 100 कॉस ऑफ 100. त्याच्यानंतर हे कॉस 80 मायनस 20 आहे, त्याची व्हॅल्यू येणार कॉस 60. सो वन्स अगेन वी गेट कॉस 60. परत एकदा आपण काय भेटते आपल्याला, एक कॉस 60ची किंमत मिळते, जी की ही व्हॅल्यू आहे हाफ, ती या ठिकाणी ठेवायची. आणि 100 जे आहे वी एक्सप्रेस दिस ॲज अ अलिड अँगल. याचा अलिड अँगलमध्ये काय करायचं, एक्सप्रेस करायचं. हे पहा कॉस 80 प्लस 1/8 वी एक्सप्रेस दिस 100. हे 100 कसं एक्सप्रेस करणार, तर 180 मायनस 80 प्लस हे कॉस 60 म्हणजे हाफ. सो विच इज इक्वल टू 1/8 कॉस 80 प्लस, आता हे 1/8 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. या दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे, ह्याला 1/8 मल्टिप्लाय करा म्हणजे हे असं येईल ते 1/8 कॉस हे 180 वी राईट दिस ॲज अ 2 × 90 मायनस 80 प्लस हे 180 आपल्याला असं लिहिता येईल 2 × 90 मायनस 80 प्लस हे 1/8 इंटू हे हाफ. आता याची किंमत शोधायची, कोणाची, कॉस ऑफ 2 × 90 मायनस 80. सो विच इज इक्वल टू 1/8 कॉस 80 प्लस 1/8 पहा याची जी व्हॅल्यू आहे हे 100 आहे, म्हणजेच 180 मायनस 80 म्हणजे 290 मायनस 80. 100 कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. दिस इज लाईंग इन 100 डिग्री इन सेकंड क्वाड्रंट. नाऊ हिअर ऑल रेशिज आर पॉझिटिव्ह, इथं साईन पॉझिटिव्ह आहे, टॅन आणि कॉस पॉझिटिव्ह आहे. आता हे कॉस जे आहे ते सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे आणि कॉस निगेटिव्ह आहे, म्हणून त्याचं साईन काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. नेक्स्ट ही 2 × 90 जो आहे याचा 90चा जो कोइफिशियंट आहे हा 2 तो ऑड आहे. हे जर ऑड असेल, सॉरी दिस कोइफिशियंट इज इवन, हा इवन आहे आणि हा इवन असेल तर हे कॉस रेशो चेंज करायचं नाही, हे कॉसच्या ऐवजी कॉसच ठेवायचं. सो विच इज इक्वल टू कॉस ऑफ 80. सो युजिंग अलिड अँगलच्या सहाय्यानं काय करतो आपण, कॉस 100ची किंमत काढली. आधी हे 90 मल्टिपलमध्ये एक्सप्रेस करायचं हा अँगल. सो हाऊ वी कॅन राईट 2 × 90 म्हणजे 180 मायनस 80 म्हणजे परत 100 येईल. आता हे 100 सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, ज्या ठिकाणी कॉस निगेटिव्ह असतो. कॉस इकडं फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह साईन घ्या. त्याच्यानंतर ह्या 90चा मल्टिपल हा जो 2 आहे तो इवन आहे, म्हणून कॉस रेशिओ चेंज करायचा आणि कॉसच्या ऐवजी कॉस ठेवायचं आणि हे थिटा म्हणजे 80ची व्हॅल्यू लिहायची प्लस याची किंमत येते 1/16. सो विच इज इक्वल टू 1/8 कॉस 80, हे प्लस मायनस मायनस होईल 1/8 कॉस 80 प्लस दिस इज 1/16. आणि आता हे प्लस आणि मायनस अपोजिट व्हॅल्यूज आहेत,
these are the like terms with opposite sign will get cancel. हे प्लस आहे, मायनस will get cancel. So what we get at the end, we get 1/16. This is nothing but right hand side. Now see this next example, how to solve. What is asked? Prove that sin 4 theta upon sin 2 theta, sin 4 theta plus sin theta upon 1 plus cos 2 theta plus cos 4 theta is equal to tan 2 theta. Now हे सिम्प्लिफाय कसं करायचं पहा. कन्सिडर लेफ्ट हँड साईड. याची लेफ्ट हँड साईड घ्या. sin 4 theta प्लस sin 2 theta अपॉन 1 प्लस cos 2 theta प्लस cos 4 theta विच इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला राईट हँड साईडला tan 2 theta पाहिजे, म्हणून हे sin 2 theta आणि हे cos 2 theta सिम्प्लिफाय करायचे नाहीत, बाजूला लिहायचे. याच्या टर्म्स रिअरेंज करायच्या. sin 4 theta प्लस sin 2 theta, हे cos 4 theta आणि 1 एकत्र घ्या. 1 प्लस cos 4 theta, 1 प्लस cos 4 theta प्लस दिस इज cos 2 theta. आता या ठिकाणी काय करायचं, हे sin 4 theta आणि cos 4 theta त्याचे थीटा या पद्धतीने लिहा. साइन ऑफ हे 4 theta आपल्याला असं लिहिता येईल 2 times 2 theta प्लस दिस इज साइन ऑफ 2 theta. त्याचप्रमाणे इथं 1 प्लस कॉस ऑफ 4 theta म्हणजे काय, तर 2 times 2 theta प्लस साइन ऑफ कॉस ऑफ 2 theta. या ठिकाणी काय करायचं, 1 हे फॉर्म्युले वापरायचे. यूज दिस साइन ऑफ 2a इज इक्वल टू 2 sin a cos a हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि 1 प्लस कॉस ऑफ 2a इज इक्वल टू 2 cos square a. सी दिस, याला a म्हणा. हे 2 theta जे आहे, या 2 thetaला थोडा वेळ a म्हणा. या ठिकाणी पण या 2 thetaला a म्हणा. म्हणजे काय होईल, दिस इज अ साइन ऑफ 2a, दिस इज 1 प्लस कॉस ऑफ 2a. मग साइन ऑफ 2a म्हणजे काय, तर 2 sin a cos a, म्हणजे याची किंमत असेल विच इज इक्वल टू साइन ऑफ 2a, 2 sin a, 2 sin a. a म्हणजे काय, तर हे 2 theta प्लस साइन ऑफ a इंटू कॉस a, कॉस a म्हणजे काय 2 theta प्लस हे पुढची टर्म कॅरी करा साइन ऑफ 2 theta. सिमिलरली हियर 1 प्लस कॉस 2a, 1 प्लस कॉस 2a विच इज इक्वल टू 2 cos square a म्हणजे काय 2 cos square a. a म्हणजेच ह्या 2 thetaला आपण a म्हटलं आहे. a बरोबर 2 theta ठेवा, 2 theta प्लस दिस इज कॉस ऑफ 2 theta विच इज इक्वल टू. नाव फ्रॉम न्यूमरेटर. आता याच्यातून कॉमन घ्या. न्यूमरेटरमध्ये कॉमन काय, दिस साइन 2 theta इज कॉमन. या ठिकाणी हे साइन 2 theta कॉमन आहे. इथं कॉस थीटा आहे आणि हे कॉस स्क्वेअर आहे. सो 1 टेक 1 कॉमन. हे स्क्वेअरमधला एक कॉमन घ्या फक्त. सो व्हॉट वी लेफ्ट इनसाइड, न्यूमरेटरमध्ये काय राहील पहा, साइन थीटा कॉमन घ्या. साइन ऑफ 2 theta आउटसाइड. इनसाइड दिस इज 2 cos 2 theta प्लस दिस इज हियर इज 1. हे साइन थीटा 2 theta कॉमन घेतल्यानंतर 1 येईल. त्याच्यानंतर इथून cos 2 theta कॉमन घ्या. दिस इज cos ऑफ 2 theta. इनसाइड दिस इज 2, हा स्क्वेअर आहे त्यातला एक cos theta इनसाइड राहील 2 cos theta प्लस हियर विल बी 1 विच इज इक्वल टू. नाव दिस ब्रॅकेट आर सेम. हे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ह्याच्या फॅक्टर ब्रॅकेट आहेत त्या सेम आहेत. 2 cos 2 theta प्लस 1, 2 cos 2 theta प्लस 1. सो दिस विल गेट कॅन्सल. मग शेवटी काय राहील, लास्ट साइन 2 theta अपॉन cos 2 theta अँड साइन अपॉन कॉस. This is nothing but tan of 2 theta. This is nothing but right hand side. Now next we see some important examples from differential calculus. आता डेरिव्हेटिव्ह मधील काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण पाहूया.
Now see this example, dy by dx, find dy by dx if y is equal to log of x square plus 2x plus 5. पाय कसं सोडवायचे, let y is equal to log of x square plus 2x plus 5. Now differentiate, मी याचा दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह differentiate both side with respect to x. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय, तर हा डी बाय डी एक्स ऑपरेटर आहे, डिफरन्शियल ऑपरेटर. अप्लाय बोथ साईड, लेफ्टला अप्लाय करा डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. नाव दिस इज कंपोजिट फंक्शन, म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, लॉग आहे इथं, परंतु लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. दिस इज, आता एक्स आहे इथं, एक्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स असताना 1/x आहे, पण इथं लॉग एक्सच्या ऐवजी या ठिकाणी जे फंक्शन आलं आहे, ब्रॅकेट आली, त्याला आपण थोडा वेळ यू म्हणतो. दिस यू इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट, यालाच काय म्हणतात, कंपोजिट फंक्शन म्हणतात. आणि या ठिकाणी आपल्याला चेन रूल यूज करायचा. तो कसं यूज करायचा पहा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग यू. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, लॉग यूचा काय असेल 1/u असेल, विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू 1/u. यू म्हणजेच फक्त व्हॅल्यू लिहायची आहेत, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. आणि ज्याला यू म्हटलं होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू 1/u. या ब्रॅकेटला आपण यू म्हटलं आहे बिकॉज इन्स्टेड ऑफ एक्स इथं फंक्शन आलेलं आहे म्हणून त्याला यू म्हणायचं. सो 1/u इंटू डी बाय डी एक्स ऑफ हे जे यू आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 विच इज इक्वल टू, हे बाकीचे कॅरी करा, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. आता ज्या ठिकाणी डी बाय डी एक्स आहे त्या टर्म्स काय करायचं, सिम्प्लिफाय करायचे. आता हे ॲडिशन आहे, दिस इज ॲडिशन ऑफ 3 टर्म्स, आणि मग या ठिकाणी ॲडिशन रूल वापरायचं, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही. काय रूल आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही, हा रूल वापरा. म्हणजे थोडक्यात काय, जर ॲडिशन असेल तर ऑपरेट दिस डी बाय डी एक्स सिम्पली ऑन ईच टर्म, प्रत्येक टर्मवरती अप्लाय करायचं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 2x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5. आता हे एक्स स्क्वेअर जे आहे, दिस एक्स स्क्वेअर, सो दिस इज इन द फॉर्म डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, पॉवर फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स स्क्वेअर एक्स रेस टू एन, डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हे 2x, 2 हा कॉन्स्टंट आहे, एक्स हे फंक्शन आहे, डी बाय डी एक्स ऑफ के यू या फॉर्ममध्ये कॉन्स्टंट इंटू फंक्शन. या केसमध्ये काय करायचं, फक्त के म्हणजे जो कॉन्स्टंट आहे तो फक्त डी बाय डी एक्सच्या बाहेर घ्या, डी बाय डी एक्स ऑफ यू. आणि या ठिकाणी हा जो 5 आहे दिस इज प्युअरली कॉन्स्टंट आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 5. याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 5. नाव यूज दिस, हे जे फॉर्म्युले आहेत ते ह्या डेरिव्हेटिव्हमध्ये यूज करायचे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा 1/x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू एन, एन किती आहे 2 आहे, तर किंमत ठेवायची 2x रेस टू 2 मायनस 1, 2x रेस टू 2 मायनस 1, हे प्लस 2 के यू, हा 2 फक्त बाहेर घ्या ऑपरेटरच्या, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, नॉट 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. डी बाय डी एक्स ऑफ 5 किती, इथं 0 लिहा. नाव सिम्प्लिफाय दिस, सो व्हॉट वी गेट, काय मिळेल आपल्याला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5, हे कॅरी करायचं, ब्रॅकेटमध्ये लिहा, 2x रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 येईल, म्हणजे इथं फक्त 2x येईल. 2 डी बाय डी एक्स ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 येतो, म्हणजे 2 इंटू 1 येईल प्लस 2. सो विच इज इक्वल टू, यू मे टेक 2 कॉमन आउट लाईक दिस, 2 इंटू एक्स प्लस 1 अपॉन
x square plus 2x plus 5. So this is the required value of dy by dx. Now see how to find value of a function. त्याच्यावरचं एक्झाम्पल आहे f of x is given. What is asked? f of 0 plus f of 2. This is simple example. हे f of x दिले. f of x काय? x raised to 4 minus 2x plus 7. आता या ठिकाणी आपल्याला f of 0 ची किंमत काढायची. f of 0 काढत असताना काय करायचं? तर पुट x is equal to 0 ही व्हॅल्यू काढायची सेपरेट f of 0 आणि f of 2 ची. आधी f of 0 ची काढा. f of 0 काढत असताना x बरोबर 0 ठेवा. कुठे ठेवायचं? या 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 बोथ साईडला ठेवायचं. लेफ्टला ठेवा, x बरोबर 0 येईल. जिथे x आहे त्या x प्रत्येक x च्या ठिकाणी काय करायचं? 0 ठेवायचं. सो दिस इज इक्वल टू 0 raised to 4 minus 2 into 0 plus 7. So which is equal to हे 0, this will be 0 plus 0 plus 7. So which is equal to 7. म्हणजे ही f of 0 ची व्हॅल्यू मिळाली. नाव नेक्स्ट पुढं कशी किंमत काढायची? f of 2. आता f of 2 काढत असताना काय करायचं? पुट x is equal to आता 0 ठेवलं तर आता 2 ठेवा इक्वेशन 1 मध्ये. जिथे x आहे रिप्लेस दिस इच x बाय 2. प्रत्येक x च्या ऐवजी काय करा? 2 ठेवा. म्हणजे काय? f of 2 which is equal to x raised to 4 म्हणजे 2 raised to 4 minus 2 into 2 plus 7. So which is equal to this 2 raised to 4 म्हणजे 16 येईल minus 2 into 2 म्हणजे minus 4 plus 7. So 16 minus 4 is a 12 plus 7 which is equal to 19. So this is value of f of 2. अशा पद्धतीने ही f of 2 ची व्हॅल्यू काढायची. आणि लास्टली व्हॉट इज आस्क्ड? f of 0 plus f of 2 is equal to हे f of 0 7 आहे. दिस इज 19. दिस 7 plus 19 which is equal to 26. So this is answer. Now see this next example of derivative. पहा या ठिकाणी काय दिलं आहे? What is asked? If y is equal to tan inverse log square root of 1 minus 2x upon 1 plus cos 2x find dy by dx. आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये dy by dx काढण्यापूर्वी आधी हे y काय करायचं? सिम्प्लिफाय करायचे. ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे पहा. लेट दिस y is equal to tan inverse of square root of 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. आता हे 1 minus cos 2x आणि 1 plus cos 2x त्याची व्हॅल्यू ठेवायची ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून. सो युजिंग दिस फॉर्म्युला 1 minus cos 2x म्हणजे काय? तर 2 sin square of x. 1 plus cos 2x याची किंमत असते 2 cos square x. सो वी पुट हिअर which is equal to y is equal to tan inverse of square root of 1 minus cos 2x. These are the trigonometric formulae. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. 2 sin square x आणि 1 plus cos 2x म्हणजे 2 cos square x. Now this 2 upon 2 will get cancelled. पुढे पहा. This is tan inverse of square root of हे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे. त्याची व्हॅल्यू काय येईल? tan स्क्वेअर x येईल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर tan स्क्वेअर विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे tan x असेल. सो व्हॉट वी गेट? y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan x अँड विच इज इक्वल टू x. दिस इज इनवर्स ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युला. हे tan इनवर्स ऑफ tan x इज इक्वल टू x म्हणजे हे tan इनवर्स आणि tan दोन्ही कॅन्सल करा म्हणजे x राहील. सो व्हॉट वी गेट? y. अशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचे हे y युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युली अँड देन डिफरन्शिएट आणि नंतर मग त्याचा dy बाय dx काढायचे. नाव डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे डी बाय dx ऑफ हे लेफ्ट y is equal to d by dx of right that is x
आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला dy dx ऑफ x इज 1. So we get dy by dx is equal to 1. So this is answer. Now see this next example of derivative. What is asked? काय विचारले पहा, if y is equal to x raised to 10 plus 10 raised to x plus e raised to x plus a raised to a, find dy by dx. पहा कसं सोडवायचं ते. Y is equal to x raised to 10, 10 raised to x plus e raised to x plus a raised to a. Now नेहमीप्रमाणे ॲज युजल डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो टेक डी बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह घेता असताना काय करायचं, डी बाय डी एक्स घ्या बोथ साईडचा. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस राईट साइड. एक्स रेस टू 10, 10 रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ए. नाव हिअर आर सम. या टर्म्सची काय या ठिकाणी समेशन आहे. सो यूज दिस रूल डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही. ॲडिशन रूल वापरायचं. डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. सो हे कशा पद्धतीने होईल, ॲडिशन असेल तर हा डी बाय डी एक्स काय करायचा, प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करायचा. त्याचप्रमाणे आता ही डी बाय डी एक्स आहे, इथल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मवरती म्हणजे एक्स रेस टू 10 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 10 रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ a raised to a. Now this term या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचा काय फॉर्म्युला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू 10 म्हणजे हे एक्स रेस टू 10 हे एक्स रेस टू एन या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे काय करावं लागेल, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्याचप्रमाणे इथं पुढं 10 रेस टू एक्स, हे 10 रेस टू एक्स कसा कोणत्या फॉर्ममध्ये, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. फॉर्म्युला इज ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. पहा ह्याच्या इंडेक्समध्ये कॉन्स्टंट आहे आणि ह्याच्या बेसमध्ये कॉन्स्टंट आहे. अँड दिस इज ई रेस टू एक्स. हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज आहे. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू एक्स. या ठिकाणी ए रेस टू ए साठी दिस ए रेस टू ए इज फ्री फ्रॉम एक्स. म्हणजे याच्यामध्ये एक्स नाही, याच्यामध्ये कुठलाही एक्स नाही, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्याला आपण डी बाय डी एक्स ऑफ के असं म्हणतो. डी बाय डी एक्स ऑफ के. के म्हणजे कॉन्स्टंट आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. सो इन नेक्स्ट स्टेप वी राईट. हे फॉर्म्युल्याचा वापर करून याचे डेरिव्हेटिव्ह लिहायचे. इथे एनची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे 10 एक्स रेस टू 10 मायनस 1 ठेवायचं. एनची व्हॅल्यू 10 ठेवा. 10 एक्स रेस टू 10 मायनस 1 प्लस नेक्स्ट टाइम 10 रेस टू एक्स ए रेस टू एक्स. ए म्हणजे किती, इथं बेसला 10 आहे, एची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे ए बरोबर फक्त इथं 10 ठेवा. 10 रेस टू एक्स लॉग ऑफ 10 प्लस दिस इज स्टँडर्ड ई रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, इट्स सेल्फ ई रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए इज कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. सो दिस इज इक्वल टू 10 रेस टू एक्स 10 मायनस 1 म्हणजे 9 प्लस कीप दिस ॲज इट इज. हे आहे असंच ठेवा. 10 रेस टू एक्स 10 एक्स रेस टू 9 ही प्लस 10 रेस टू एक्स लॉग 10 प्लस दिस ई रेस टू एक्स. सो दिस इज रिक्वायर्ड dy by dx. Now see this next example of derivative. This example is of type implicit function. हे जे आहे ते implicit म्हणजे काय, या ठिकाणी y is equal to f of x असे एक्सप्रेस केले नाही. सो दिस इज मिक्स फंक्शन x and y. या प्रकारचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं पहा. लेट दिस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 30xy. नाउ this type of function this is called as a implicit. Implicit म्हणजे काय, तर हे y is equal to f of x असं एक्सप्रेस केलं ना. दिस इज फंक्शन ऑफ f of x y is equal to 0 म्हणजे दोन्ही फंक्शन आहेत मिक्स्ड. दिस इज कॉल्ड ॲज इम्प्लिसिट फंक्शन. नाव ॲज युजल वी हॅव टू डिफरन्शिएट. नेहमीप्रमाणेच डिफरन्शिएट करायचे. डी बाय डी एक्स दॅट मीन्स यू हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. So we see here
डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 30xy. Now here this is addition of two terms. इथे addition आहे. These are two terms addition. So we use here rule d by dx of u plus v. That means this is d by dx of u plus this is d by dx of v. त्याचप्रमाणे right hand side ला this 30 is k and this is u. So this is in the form d by dx of ku. हे 30 जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि एक्स वाय हे फंक्शन आहे, त्याला थोडा वेळ यू म्हणा. मग के यूचा रूल वापरायचा. के कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्यायचा ऑपरेटरच्या डी बाय डी एक्स ऑफ यू. सो नेक्स्ट स्टेप विल बी लाईक दिस. पुढची स्टेप कशी असेल पहा. दिस इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब या ॲडिशन रूलनुसार इज इक्वल टू हे कॉन्स्टंट 30 असल्यामुळे ऑपरेटरच्या बाहेर घ्या डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय. नाव हिअर डी बाय डी एक्स ऑफ आता प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब आहे. आता एक्स क्यूब हे कोणत्या फॉर्ममध्ये तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्स इंटू वाय म्हणजे प्रॉडक्ट आहे दोन फंक्शनचा आणि प्रॉडक्ट आहे म्हणून इथं प्रॉडक्ट रूल वापरायचं डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही विच इज इक्वल टू यू डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू. सो हे कशा पद्धतीने पहा. एक्स रेस टू एन एन किती आहे 3 आहे म्हणजे याची व्हॅल्यू ना एन बरोबर 3 ठेवायची या फॉर्म्युल्यामध्ये. सो दिस विल बी 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 प्लस इथे एक्स क्यूब आहे एक्सच्या ऐवजी तो वाय क्यूब आहे म्हणजे दिस इज कॉल्ड एज अ कंपोजिट फंक्शन. इथे एक्स एक्स असेल तर सिम्पल स्टँडर्ड फंक्शन, परंतु हे एक्स आहे आणि एक्सच्या ऐवजी या ठिकाणी वाय आलेलं आहे त्याला यू म्हणतो आपण थोडा वेळ. दिस इज अ कंपोजिट आणि याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू क्यूब. जसा एक्स क्यूबचा काढला तसाच यू क्यूबचा काढायचा आहे म्हणजे वाय क्यूबचा काढायचा. तो काय येईल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन या फॉर्म्युल्यानुसार. एनची व्हॅल्यू इथं 3 आहे म्हणजे असलं 3 यू म्हणजे वाय रेस टू 3 मायनस 1 इंटू जे यू म्हणजे कोण एक्स ऐवजी जर दुसरं कोण व्हॅल्यू आली तर त्याला आपण यू असं म्हणतोय आणि जो यू आहे म्हणजे वाय आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं डी बाय डी एक्स ऑफ यू. दिस इज कॉल्ड ॲज अ चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता कॉम्पोजिट म्हणजे काय. कॉम्पोजिट म्हणजे एक्स असेल एक्स रेस टू एन आहे स्टँडर्ड आणि एक्स ऐवजी दुसरी कोणतीही व्हॅल्यू आली तर त्याला आपण कॉम्पोजिट म्हणतो. आणि जेव्हा कॉम्पोजिट येईल तेव्हा त्या व्हॅल्यूला यू म्हणायचे यू क्यूब म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा 3y वाय यू म्हणजेच वाय तर 3y 3 रेस टू मायनस 1 आणि ज्याला कोणाला यू म्हटलं होतं त्या यूच्या डेरिव्हेटिव्हनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं डी बाय डी एक्स ऑफ यू आणि यू म्हणजेच काय तर वाय. यू हे फक्त ॲझ्युम करायचे विच इज इक्वल टू हे 30 आहे तसंच ठेवा इथे ब्रॅकेट द्या. या ठिकाणी हा रूल वापरा यू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डी व्ही बाय डी एक्स. यू म्हणजे हे फर्स्ट फंक्शन म्हणजे एक्स ॲज इट इज यूला एक्स म्हणा व्हीला वाय म्हणा आणि या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा. यू मीन्स एक्स डी बाय डी एक्स ऑफ व्ही व्ही म्हणजे काय वाय प्लस व्ही परत वाय डी बाय डी एक्स ऑफ यू यू म्हणजे एक्स. सो विच इज इक्वल टू आता हे पुढे जाऊन काय करायचं सिम्प्लिफाय करायचं 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 3 मायनस 1 म्हणजे 2 याचं सिम्प्लिफिकेशन 3 एक्स स्क्वेअर प्लस हिअर इज ऑल्सो 3y स्क्वेअर. हे डी वाय बाय डी एक्स आहे तसंच ठेवायचे त्याचीच किंमत शोधायची आपल्याला इज इक्वल टू 30 इंटू ब्रॅकेट हे एक्स डी वाय बाय डी एक्स एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू 1 हे 1 म्हणजे काय या डी बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह हे डी बाय डी एक्स आहे याची व्हॅल्यू 1 येईल. सो विच इज इक्वल टू आता हे सिम्प्लिफाय करा दिस विल बी 3 एक्स स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू या 30ने मल्टिप्लाय करा आतमध्ये 30 एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस हे 30 इंटू वाय
y into 1 y is. Now these are the term containing, ज्याच्यामध्ये dy by dx आहे ते लेफ्टला ठेवा, हे लेफ्टला आहे, सॉरी राईटला आहे, लेफ्टला पाठवा इकडे. आणि दिस इज टर्म नॉट कंटेनिंग, याच्यामध्ये dy by dx नाही, ते राईटला पाठवा, हे राईटलाच ठेवा. सो व्हॉट विल हॅपन, हे पहा हे लेफ्टलाच ठेवायचे, 3y² dy by dx, हे प्लस टर्म आहे, लेफ्टला मायनस होईल, 30x dy by dx, याच्यामध्ये dy by dx नाही, कीप दिस ऑन राईट साईड. आणि 3x² प्लस आहे, दिस विल बी मायनस टू राईट हँड साईड. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, हे dy by dx याच्यातून कॉमन घ्या लेफ्ट साईडमधून. सो वी टेक dy by dx कॉमन, इनसाइड येईल 3y² मायनस 30x इज इक्वल टू 30y मायनस 3x². नाउ ही जी ब्रॅकेट आहे लेफ्टला मल्टिप्लाय, सेंड दिस टू राईट हँड साईड, हे राईटला पाठवा, म्हणजे काय होईल, dy by dx इज इक्वल टू राईट साईडला डिवाइड होईल 30y मायनस 3x² अपॉन 3y² मायनस 30x. मोर प्रिसाइजली हे न्यूमरेटर मधून तुम्ही 3 कॉमन घेऊ शकता. सो विल राईट 3 into 10 मायनस x², 10y सॉरी, अपॉन डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन घ्या, म्हणजे y² मायनस 10x. नाउ दिस 3 विल गेट कॅन्सल, हे इथले 3 कॅन्सल करा, म्हणजे काय राहील शेवटी, dy by dx इज इक्वल टू 10y मायनस x² अपॉन y² मायनस 10x. So this is required dy by dx. Now see this next example of derivative using logarithm. या ठिकाणी लॉगचा वापर करायचा. पहा हे एक्झाम्पल काय, y इज इक्वल टू x रेज टू साइन x. आता या ठिकाणी आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह माहिती आहेत त्याच्यामध्ये स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे dy by dx ऑफ a रेज टू x इज इक्वल टू a रेज टू x log a, आणि dy by dx of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. a raised to x याच्यामध्ये काय, बेसला कॉन्स्टंट आहे, इंडेक्सला व्हेरिएबल आहे, म्हणजे कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल आहे, आणि इथं x व्हेरिएबल आहे, या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट आहे. या केसेसमध्ये हे डेरिव्हेटिव्ह वापरायचे. परंतु या ठिकाणी काय आहे, तर दोन्ही ठिकाणी x बेसला आणि इथे इंडेक्सला दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल आहेत. सो व्हेन देर आर बोथ फंक्शन, म्हणजे बेस आणि इंडेक्समध्ये दोन्ही ठिकाणी फंक्शन असेल, इन दॅट केस दिस काय करायचं, या केसमध्ये पहिल्यांदा त्याचा लॉग घ्यायचा, टेक लॉग ऑफ बोथ साईड, दोन्ही ठिकाणी बेस आणि इंडेक्स. या ठिकाणी आपल्याला यापैकी कुठलाही फॉर्म्युला दोन्हीपैकी वापरता येत नाही. सो टेक लॉग ऑफ बोथ साईड, म्हणजे काय होईल, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू साइन x. आता हे लॉग x रेज टू साइन x जे आहे ते या फॉर्ममध्ये लॉग ऑफ m रेज टू n, म्हणजे काय, n लॉग m, म्हणजे हे n पॉवर असेल ते फक्त इथं लॉगच्या समोर घ्यायचे. तसं हे साइन x आहे ते फक्त इथं लॉग xच्या समोर घ्या. सो दिस विल बी लॉग y इज इक्वल टू साइन x इंटू log x, sin x in front of log x. Now you call this equation number 1. log apply करायचं, सिम्प्लिफाय करायचं, आणि नंतर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. नाउ वी से हिअर डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे काय येईल, डी बाय डी एक्स ऑफ लॉग y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू लॉग एक्स. हे डी बाय डी एक्स डिफरन्शिएट म्हटलं की डी बाय डी एक्स काय करायचं, बोथ लेफ्ट आणि राईट साईडला इथं ऑपरेट करायचे. आता या ठिकाणी डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय, आपल्याला डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड माहिती आहे, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. फक्त इथं एक्सच्या ऐवजी वाय आहे, त्याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. नाव दिस इज साइन एक्स इंटू साइन एक्स इंटू लॉग एक्स, म्हणजे प्रॉडक्ट आहे दोन फंक्शनचा, म्हणून प्रॉडक्ट रूल वापरायचं. डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही
u d by dx of v minus v d by dx of u. सो लॉग एक्स, एक्सच्या ऐवजी कोण आहे इथं वाय, त्याला आपण थोडा वेळ यू असं म्हणतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू विल बी 1 अपॉन यू. हे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स, लॉग यूचा काय येईल 1 अपॉन यू, 1 अपॉन यू, यू म्हणजेच वाय, आणि ज्याला यू म्हटलं होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजे वाय. सो दिस इज कॉल्ड ॲज अ चेन रूल ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट म्हणजे काय, लॉग एक्स असेल तर स्टँडर्ड, आणि एक्सच्या ऐवजी दुसरं कुठलंही फंक्शन आले, एक व्हॅल्यू आली, तर त्याला आपण कॉम्पोजिट म्हणतो. विच इज इक्वल टू, आता सॉरी हिअर इट इज प्लस, प्रोडक्ट रूल वापरायचा. यू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय, यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, यू म्हणजे साइन एक्स, साइन एक्स इथे ठेवा, साइन एक्स डी बाय डी एक्स ऑफ व्ही, व्ही म्हणजे काय लॉग एक्स, प्लस परत व्ही म्हणजे लॉग एक्स इंटू डी यू बाय डी एक्स, यू मीन्स साइन एक्स. सो दिस विल बी लाईक दिस, हे यू व्ही प्लस this is u d by dx of v, sorry this is u, so v d by dx of u, so which is equal to, आणि आता याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे म्हणजे काय येईल 1 अपॉन y dy by dx is equal to sin x d by dx of log x, log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x असते. सो वी राईट हिअर इंटू लाईक दिस 1 अपॉन एक्स, प्लस फक्त किंमत ठेवा, जिथं डी बाय डी एक्स त्याची व्हॅल्यू ठेवायची, हे लॉग एक्स कॅरी करा, लॉग एक्स ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, हे स्टँडर्ड आहे, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, आणि याची किंमत ठेवायची कॉस एक्स. नाव ही लेफ्ट हँड साईडला हे वाय डिवाइड आहे, राईटला पाठवा, मल्टिप्लाय होईल इंटू दिस इज साइन एक्स अपॉन एक्स, 1 अपॉन एक्स म्हणजेच अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. अँड लास्टली शेवटी काय करायचं, पुट व्हॅल्यू ऑफ वाय, वाय म्हणजे काय इथे इक्वेशन 1 मध्ये 1 म्हणायला वाय इज इक्वल टू एक्स रेस टू साइन एक्स, ही वायची व्हॅल्यू परत लास्ट इथे ठेवा, दिस इज एक्स रेस टू साइन एक्स व्हॅल्यू ऑफ वाय, and remaining terms as it is sin x upon x plus log x into cos x. This is required dy by dx. Now next example from application of derivative. Application of derivatives चे पुढील example पहा. What is asked? Find the equation of tangent and normal to this curve 4x square plus 9y square is equal to 40 at this point 1 1. म्हणजे हे असा कर्व आहे आणि ह्या कर्वची ही असेल टेंजंट ॲट दिस पॉइंट 1 1, आणि हे जे कर्व आहे याचे इक्वेशन दिलंय काय 4x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 40. आता ही टेंजंट असते आणि नॉर्मल म्हणजे काय, तर या टँजंटलाच परपेंडिक्युलर लाईन असते त्याला नॉर्मल असं म्हणतात. नॉर्मल म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू टेंजंट ॲट दिस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट P11, म्हणजे हा पॉईंट P11 आहे, दिस इज पॉईंट P11. आता काय करायचं आपल्याला ह्या टेंजंटचे इक्वेशन शोधायचे. हे टेंजंट म्हणजेच काय तर लाईनच आहे आणि हे नॉर्मल म्हणजे पण काय लाईन आहे, फक्त ह्या ज्या दोन लाईन्स आहेत L1 आणि L2 या ठिकाणी कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत, आणि दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर काय करायचं कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन यूज करायची या ठिकाणी स्लोप काढण्यासाठी M1 M2 इज इक्वल टू 1. आता याचं L1चं इक्वेशन शोधायचं असेल तर आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म वापरून शोधायचं. तर याच्यामध्ये स्लोप पॉईंटमध्ये पॉईंट इज गिव्हन, हे जो पॉईंट आहे हा पॉईंट दिलेला आहे, फक्त आता काय करायचं आपल्याला स्लोप शोधायचा आहे. पहिल्यांदा आपण इक्वेशन ऑफ टेंजंट शोधणार आहे. टू फाइंड इक्वेशन ऑफ
टेंजंट. पहा, टेंजंट ही काय लाईनच आहे, त्याचं इक्वेशन शोधायचं म्हणजे काय करायचं, ते ह्या फॉर्मनं शोधायचं, स्लोप पॉईंट फॉर्म. तर काय करायचं, स्लोप. आता स्लोप या लाईनचा कसा शोधायचा, तर इक्वेशन ऑफ कर्व दिलंय, पॉईंट ऑलरेडी दिलेलाच आहे, टू फाइंड स्लोप. ते इक्वेशन 1 काय करायचं, हे जे इक्वेशन 1 दिलेलं आहे ते डिफरन्शिएट करायचं. इक्वेशन 1 हे लेट दिस इक्वेशन, पहा कसं त्याचा स्लोप काढायचं. ते इक्वेशन आहे 4x² + 9y² = 40. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय या ठिकाणी d/dx ऑफ 4x² + 9y² = 40. आता दोन टर्म्सची ॲडिशन आहे, या दोन टर्मची 4x² आणि 9y² ची ॲडिशन आहे. म्हणजे काय करायचं, ऑपरेट दिस d/dx ओव्हर दिस 4x² + d/dx, या साईडचं सुद्धा d/dx घ्यायचं आहे, सॉरी, d/dx ऑफ 9y² = d/dx ऑफ 40. आता या ठिकाणी 4, हे जे 4 आहे आणि हे 9 हे कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी हा रूल वापरायचा आहे, d/dx ऑफ ku, म्हणजे कॉन्स्टंट इंटू फंक्शन. कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर के म्हणजे हे जे 4 आहे ते ऑपरेटरच्या बाहेर घ्यायचे. म्हणजे काय होईल, देअरफॉर व्हॉट वी गेट, दिस इज 4 इंटू d/dx ऑफ x² प्लस हे 9 बाहेर घ्या, प्लस 9 d/dx ऑफ y² = d/dx ऑफ 40. आता या ठिकाणी ही जे x² आहे ती या फॉर्ममध्ये कोणत्या, d/dx ऑफ x⁻n, आणि x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय, तो n इंटू हे पॉवर फंक्शन आहे x⁻n. हे जे 40 आहे हे कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल नाही, म्हणजे d/dx ऑफ k = 0, म्हणजे 40चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आणि याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा, 4 इथं n कम्पेअर करा, n ची व्हॅल्यू 2 ठेवा, म्हणजे 2 इंटू x⁻² - 1 प्लस 9. आता हे जे y² आहे, हे y² म्हणजे x च्या ऐवजी तो y आहे, म्हणजे हे कॉम्पोजिट आहे. तर y² चा डेरिव्हेटिव्ह काय करणार आहे आपण, याच फॉर्म्युल्यानं काढायचा, n इंटू x⁻n - 1 म्हणजे 2 इंटू y⁻² - 1 इंटू, आता हे x च्या ऐवजी दुसरं फंक्शन y आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं चेन रूलनुसार, d/dx ऑफ y = d/dx ऑफ 40. आणि सिम्प्लिफाय करा, 4 इंटू 2 दिस विल बी 8 x⁻² - 1 प्लस 9 इंटू 8, सॉरी 9 इंटू 2 दिस विल बी 18 y dy/dx = हे कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहा. देअरफॉर व्हॉट वी गेट, पुढे काय मिळेल, याच्यावरून आता dy/dx ची किंमत काढायची. हे प्लस 8x आहे, हे प्लस 8x, याची साईड चेंज करा, काय होईल, -8x होईल, विच इज इक्वल टू -8x टू राईट हँड साईड. आणि मग dy/dx = -8x अपॉन दिस 18y. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 2 4 जा 8 आणि 2 9 जा 18, म्हणजे -4x अपॉन 9y ही आली dy/dx ची व्हॅल्यू. तर ह्या dy/dx कशासाठी शोधायचं आपल्याला, स्लोप काढण्यासाठी. तर स्लोप ऑफ टेंजंट म्हणजे काय, त्याचा काय फॉर्म्युला आहे, तर dy/dx ॲट गिव्हन पॉईंट, कोणतं पॉईंट दिलं आहे, ॲट पॉईंट 1 1. आधी हा इक्वेशन घ्यायचं, या पद्धतीने त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि स्लोप ऑफ टेंजंट म्हणजे त्याला आपण m1 म्हणूया, विच इज इक्वल टू dy/dx म्हणजे -4x अपॉन 9y ॲट 1 1. म्हणजे काय, या ठिकाणी याचं x = 1 ठेवायचं, 1 1 म्हणजे काय, तर ही x कॉर्डिनेट आणि हा y कॉर्डिनेट आहे. म्हणजे काय, तर -4x व्हॅल्यू 1 ठेवा, 9y व्हॅल्यू 1 ठेवा, म्हणजे काय आलं, -4 अपॉन
9. So this is value of slope. हे आलं स्लोप m1 इज इक्वल टू -4/9. आता हे स्लोप माहिती आहे, ठीक आहे, हे स्लोप शोधला आपण. त्याच्यानंतर पॉइंट माहिती आहे आणि देअरफॉर बाय स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय, y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. आता त्या ठिकाणी y1 आणि x1 y1 कोण, तर ही जी पॉइंट आहेत त्यालाच x1 y1 म्हणायचे. x1 these are the x1 y1. x1 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू 1. ही स्लोपची व्हॅल्यू आली -4/9. हे सगळे ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. y - y1 म्हणजे 1. m म्हणजे काय, तर स्लोप ऑफ टेंजंट m1 तो किती आला -4/9. आणि x - x1 म्हणजे परत एकदा इथे x1 ची व्हॅल्यू 1 आहे ती तिथे ठेवायची. आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं. हे 9 राईटला आहे, लेफ्टला घ्या. काय होईल, 9 इंटू y - 1 इज इक्वल टू -4 इंटू x - 1. 9 ने मल्टिप्लाय करा. 9y - 9 इज इक्वल टू, तर -4 न करा, -4x. ही मायनस इंटू मायनस +4 असेल. तर हे सर्व टर्म्स काय करा, इकडं लेफ्ट साईडला घ्या. हे -4 लेफ्टला +4x येईल. +4x +9 हे -9. हे 4ची साईड चेंज करा, -4 होईल इज इक्वल टू 0. अँड लास्टली व्हॉट वी गेट, 4x + 9y -13. हे -4 - 9 -13 इज इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन of tangent. Now next to find equation of normal. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं शोधायचं पहा. इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता हे इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधण्यासाठी परत आपल्याला काय पाहिजे, स्लोप आणि पॉइंट फॉर्म न शोधायचे. ह्या नॉर्मल वरचा L2 वरचा हा पॉइंट दिलेला आहे x1 y1. दिस इज ऑल्सो गिव्हन. फक्त आपल्याला हे स्लोपची किंमत शोधायची. हे नॉर्मल म्हणजे काय, तर ह्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. ही टँजंटचा P हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ह्या कर्वसाठी. इथं ही लाईन या कर्वला P ठिकाणी काय होते, टच होते. सो दिस इज कॉल्ड एज टँजंट. अँड दिस पॉइंट P इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा कॉमन असेल. दिस पॉइंट P कुठे आहे, कर्ववरती आहे, या टँजंटवरती पण आणि नॉर्मलवरती पण आहे. मग आता याचा स्लोप काय, तर याच्यामध्ये रिलेशन काय, L1 L2 इज इक्वल टू L1 इज परपेंडिक्युलर टू L2. ह्या दोन लाईन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. याची कंडिशन काय, परपेंडिक्युलर लाईनची M1 M2 इज इक्वल टू -1. आता M1 म्हणजे काय, तर टँजंटचा स्लोप तो किती दिला आहे, -4/9. M2 इज इक्वल टू -1. आता हे-4/9 इथं मल्टिप्लाय, राईटला काय होईल, डिवाइड होईल.
डिव्हाइड म्हणजेच काय, तर हे इन्व्हर्ट मल्टिप्लिकेशन होईल. -4/9 आहे, त्याचं -9/4 असं होईल. हे मायनस इंटू मायनस प्लस येईल, म्हणजे इथे या ठिकाणी 9/4 अशी व्हॅल्यू येईल. सो व्हॉट वी गेट, m2 इज इक्वल टू 9/4. हे m2 म्हणजेच काय, तर हा स्लोप आहे नॉर्मलचा. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल कोणत्या फॉर्मला काढायचे, परत एकदा बाय दिस स्लोप पॉइंट फॉर्म. नेहमीच फॉर्म्युला वापरायचे, y-y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. y मायनस x1 y1 कोण, हे सेम पॉइंट x1 1 y1 1. सो y मायनस y1 इज इक्वल टू m. m म्हणजेच हा m2 9/4 x मायनस x1. आणि हे सिम्प्लिफाय करायचं. टेक दिस 4 टू दिस राईट साईड, लेफ्टला घ्या. y मायनस 1 इज इक्वल टू 9 इंटू x मायनस 1. मल्टिप्लाय करूयात आतमध्ये, 4y मायनस 4 इज इक्वल टू 9x मायनस 9. सो टेक दिस टर्म टू लेफ्ट साईड, हे सगळं लेफ्टला घ्या. हे प्लस आहे, मायनस 9x, दिस इज प्लस 4y मायनस 4y, हे प्लस, हे मायनस 9 आहे, लेफ्टला प्लस 9y इज इक्वल टू 0. सो मायनस 9x प्लस 4y, हे -4 प्लस 9 हे प्लस 5 असेल, इज इक्वल टू 0. आणि फर्स्ट टर्म निगेटिव्ह आहे, त्यासाठी याला मायनस ते मल्टिप्लाय करा. सो दिस विल बी 9x मायनस 4y मायनस 5 इज इक्वल टू 0. सो दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे कशाचं इक्वेशन आहे, नॉर्मलचं. Now this see next example of application of derivative. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ऍप्लिकेशन म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर शोधायचं. कर्व आहे, कर्वचं इक्वेशन काय, कर्व इज गिव्हन y इज इक्वल टू x3. आणि जो पॉइंट आहे तो दिलाय 2 8. ही जो पॉइंट आहे 2 8, त्याचीच व्हॅल्यू काय असतं, x कॉर्डिनेट y आणि y कॉर्डिनेट, सॉरी x कॉर्डिनेट 2 आणि y कॉर्डिनेट काय 2 8. दिस इज पॉइंट P. वी हॅव टू फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर. आता ही रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे, रेडियस ऑफ कर्वेचर वी डिनोट इट बाय रो. आणि दिस फॉर्म्युला, याचा रोचा काय फॉर्म्युला आहे, तर इन स्क्वेअर ब्रॅकेट न्यूमरेटरला 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2 डिवाइड बाय d2y/dx2. दिस इज फॉर्म्युला टू फाइंड रो, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दोन डेरिव्हेटिव्ह लागतात, एक हा dy/dx आणि दुसरा जो आहे तो d2y/dx2. सो 1 by 1 dy/dx आणि d2y/dx शोधायचा. पहा फर्स्ट लेट, ह्याचं उत्तर कसं शोधत पहा. लेट y इज इक्वल टू, y ची व्हॅल्यू काय दिली, x3. ह्या x3 पासून dy/dx शोधायचं. त्यासाठी काय करायला लागेल, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय येईल, d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ x3. आता परत एकदा हे x3 ची व्हॅल्यू काढत असताना d/dx ऑफ x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला, n इंटू x⁻n-1. म्हणजे आता इथं n ची व्हॅल्यू आहे 3, मग इथं 3 ठेवा. 3 इंटू x⁻3-1 विच इज इक्वल टू 3x². सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy/dx. आता पुढे जाऊन काय करायचंय, परत अगेन डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे dy/dx काढून घ्यायला, याचा परत आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय, या पद्धतीने d/dx बोथ साइड डिफरन्शिएट करायचे. हे लेफ्ट साइड डेरिव्हेटिव्ह आहे d/dx ऑफ dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ 3x². आता d/dx ऑफ dy/dx त्याला d2y/dx2 असं म्हणतात, विच इज इक्वल टू, हे d2y/dx2 म्हणजे काय, त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हे जे dy बाय dx आहे याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. dy बाय dx फर्स्ट ऑर्डर. याच dy बाय dx ला तुम्ही परत एकदा डिफरन्शिएट केलं तुम्ही गेट d2y बाय dx2. दिस इज नॉट स्क्वेअर, हा वर्ग नाही तर काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. दिस इज d2y बाय dx2 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि त्याचप्रमाणे आता इथं या साईडचा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार. सर्वप्रथम हे 3 हे कॉन्स्टंट आहे म्हणजे या फॉर्ममध्ये dy dx ऑफ ku. चा काय डेरिव्हेटिव्ह आहे k इंटू dy dx ऑफ u. म्हणजे हे कॉन्स्टंट आधी तो ऑपरेटरच्या बाहेर घ्या म्हणजे काय होईल 3d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू. आता परत याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एवढीच व्हॅल्यू शोधायची. इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा. परत एनची व्हॅल्यू तिथे किती ठेवणार 2 ठेवणार. इथं 2 ठेवा म्हणजे काय होईल 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. हे 3 इंटू 2 6 येईल 2 मायनस 1 1 येईल म्हणजे 6x आला d2y बाय dx2. नाउ पुट दिस इक्वेशन, हे सगळ्या व्हॅल्यू काय करा इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 काय रो इज इक्वल टू पुट व्हॅल्यू इथं dy बाय dx आणि d2y बाय dx2 ची किंमत ठेवा. रो इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट dy बाय dx ची किंमत काय आली 3x. that's 3x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू याच्या बाहेर आहे पॉवर 3/2 डिवायडेड बाय d2y बाय dx2 ही किंमत शोधलेली 6x. दिस इज रो. आता हे रो जी आपल्याला या पॉइंटला शोधायची ॲट 2 8 रेडियस ऑफ कर्वेचर या पॉइंटला विचारले. हे 2 8 म्हणजे काय तर इथं x कोऑर्डिनेट 2 आणि x व्हॅल्यू 2 आणि y व्हॅल्यू 8 ठेवायची या इक्वेशन मध्ये. म्हणजे जिथे x आहे ह्या x च्या ऐवजी काय करायचं ही 2 व्हॅल्यू ठेवायची आणि सिम्प्लिफाय करायचं. सो व्हॉट वी गेट 1 प्लस 3 इंटू x म्हणजे 2 इथं स्क्वेअर आहे परत त्याचं बाहेर ब्रॅकेट स्क्वेअर आहे रेस टू 3/2 आहे 6. x ची व्हॅल्यू परत एकदा 2 आहे या ठिकाणी y नाही आहे पुढे सिम्प्लिफाय करायचं विच इज इक्वल टू 1 प्लस हे 3 इंटू हे 2 स्क्वेअर म्हणजे 4 येईल याचा स्क्वेअर येईल रेस टू 3/2 आणि 6 इंटू 2 दिस विल बी 12. So therefore what we get finally rho is equal to this is 3 into 4 12 square आहे 144 म्हणजे असेल 1 plus 144 raised to 3/2 which is equal to 144 plus 1 this will be 145/12 the raised to मात्र 3/2 असेल. So this is required value of radius of curvature. Now see this next application of derivative of maxima and minima. What is asked काय विचारले find 100 in 2 parts. हे 100चे 2 भाग करायचे 2 parts such that that product म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं असायला पाहिजे मॅक्सिमम असायला पाहिजे. 100चे 2 भाग करायचे. लेट x be one part. लेट x be one part. त्याचा 1 part जर x असेल तर अनदर पार्ट काय असेल अनदर पार्ट इज इक्वल टू 100 मायनस एक्स. म्हणजे 100चा एक भाग जर 30 असेल तर दुसरा भाग कसा शोधणार आपण 100 मायनस 30. सो एक भाग जर x असेल तर दुसरा भाग कसा असेल 100 मायनस एक्स असा असेल.
So let x be one part, another part will be 100 minus x. याचा प्रोडक्ट आपल्याला मॅक्झिमम असणारी x ची संख्या शोधायची. सो लेट y बी द प्रोडक्ट, लेट y बी द प्रोडक्ट म्हणजे याचा गुणाकार, आणि ती y ची व्हॅल्यू काय येईल मग, y इज इक्वल टू x वन पार्ट इंटू अनदर पार्ट 100 मायनस x, आणि याचं मल्टिप्लिकेशन करूयात आपण, y is equal to 100x minus x square. We have to find maxima and minima for this example. याचा मॅक्झिमा आणि मिनिमा शोधायचा आहे. तो कसा शोधायचा पहा. पहिल्या स्टेप मध्ये हे स्टेप बाय स्टेप. इन स्टेप 1 फाइंड, पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, dy बाय dx आणि d2y बाय dx हे शोधायचे. सो पहिल्यांदा dy बाय dx शोधा. हे y आहे, y is equal to 100x minus x square. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय, d by dx of y is equal to d by dx of 100x minus x square. आता इथं सबट्रॅक्शन आहे दोन टर्म्सची, मग u मायनस व्ही चा रूल वापरायचा. d by dx of u मायनस व्ही म्हणजे काय, तर डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. म्हणजे सिम्पली हा ऑपरेटर काय करा, ऑपरेट करा. म्हणजे हे असेल डी बाय डी एक्स ऑफ 100x मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स रेस टू एनचा आणि इथं के यूचा, हे 100 जे आहे हे कॉन्स्टंट आहे. सो टेक इट आउटसाइड. याला काय करायचं, डी बाय डी एक्स ऑफ के यू. के यू, के म्हणजे काय, कॉन्स्टंट इंटू फंक्शन असं असेल तर कॉन्स्टंट ऑपरेटरच्या बाहेर घ्यायचं. हे के जे आहे ते बाहेर घ्यायचं, म्हणजे हा के बाहेर घ्या. 100 आउटसाइड डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस हे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. सो व्हॉट वी गेट, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, याची व्हॅल्यू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू 1 येते, आणि याची व्हॅल्यू शोधायची या फॉर्म्युलाने, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. इथं एन ची व्हॅल्यू 2 ठेवायची, म्हणजे 2 एक्स रेस टू 2 मायनस 1 असेल. सो विच इज इक्वल टू 100 इंटू 1 मायनस दिस इज 2 एक्स रेस टू 2 मायनस 1. दॅट मीन्स वी गेट 100 मायनस 2x. ही व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी एक्सची. अगेन डिफरन्शिएट, कारण या स्टेपमध्ये आपल्याला दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढायचे. हे डी वाय बाय डी एक्स आहे, त्याला फर्स्ट ऑर्डर असं म्हणतात. डी वाय बाय डी एक्स दिस इज फर्स्ट ऑर्डर, आणि हा जो डी टू वाय बाय डी एक्स टू आहे त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. आणि हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा मिळवायचा, तर हे डी वाय बाय डी एक्स जे शोधलंय यालाच परत एकदा डिफरन्शिएट करायचं. म्हणजे अगेन डिफरन्शिएट. सो व्हॉट वी गेट, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 100 मायनस 2x. आता या ठिकाणी परत डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, तर त्यालाच आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स असं म्हणतो. विच इज इक्वल टू, इथं दोन टर्म्स आहेत, 100 ऑपरेशन हे सबट्रॅक्शन वजा बाकी, हे डी बाय डी एक्स प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करा. म्हणजे असेल डी बाय डी एक्स ऑफ 100 मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2x. आता हे जे 100 आहे तो फक्त कॉन्स्टंट आहे, आणि इथं 2k इंटू यू ह्या फॉर्ममध्ये, म्हणजे जर कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 लिहितो आपण, आणि डी बाय डी एक्स ऑफ के यू असेल तर के बाहेर घ्यायचा ऑपरेटरच्या डी बाय डी एक्स ऑफ यू. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 मायनस हे 2 बाहेर घ्या डी बाय डी एक्स ऑफ एक्स, आणि याची किंमत शेवटी परत 1 येते, म्हणजे किती आलं, -2. हे डी टू वाय बाय डी एक्स टू. आपण मॅक्झिमा आणि मिनिमा शोधते, त्यातली पहिली स्टेप आहे टू फाइंड डी वाय बाय डी एक्स. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, सॉल्व डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
0. ह्या इक्वेशन मध्ये dy बाय dx ची किंमत ठेवायची 100. dy बाय dx काय 100 म्हणजे 100 मायनस 2x इज इक्वल टू 0. आणि हे सिम्प्लिफाय करायचं, सोडवायचं हे. सो व्हॉट वी गेट, चेंज साइड ऑफ 100. सो मायनस 2x इज इक्वल टू मायनस 100. म्हणजेच काय आलं, 2x इज इक्वल टू 100 म्हणजे x इज इक्वल टू 100 अपॉन 2 विच इज इक्वल टू 50 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 50. ओके, हे सॉल्व dy बाय dx झालं, त्याच्यावरून x ची किंमत मिळाली. आणि स्टेप नंबर 3 ला करायचे, पुट x इज इक्वल टू 50 इन दिस इक्वेशन, याला 2 म्हणा. हे इक्वेशन 1 आहे, हे d2y बाय dx2 आहे, त्याच्यामध्ये ठेवा. इन इक्वेशन 2 d2y बाय dx2 इज इक्वल टू, आता इथं x बरोबर 50 ठेवायचं आहे, पण तो x ची व्हॅल्यू, x इथं व्हेरिएबल नाही, फक्त काय -2 म्हणजे कॉन्स्टंट आहे. माहितीच व्हॅल्यू येणार, म्हणजे x 50 ठेवला किंवा कोणती व्हॅल्यू ठेवली तरी -2 येणार. आणि -2 हे लेस दॅन 0 आहे, त्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. आता d2y बाय dx2 जर निगेटिव्ह आला, देअरफॉर आवर कन्क्लुजन इज, आपलं कन्क्लुजन काय असेल, y हॅज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 50. y हा काय, y इज अ प्रोडक्ट, y काय, तो प्रोडक्टच मॅक्झिमम असेल कधी, x इक्वल टू 50 असताना. कारण x इक्वल टू 50 असताना याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. जर पॉझिटिव्ह आली असती तर मिनिमम म्हणायचं, निगेटिव्ह आली तर मॅक्झिमम म्हणायचं. म्हणजे y प्रॉडक्ट हॅज अ मॅक्झिमम ॲट x इक्वल टू 50. व्हॉट इज x? x इज अ वन पार्ट, x हा 100चा काय वन पार्ट आहे, विच इज इक्वल टू 50. आणि अदर पार्ट कसं शोधायचं आहे, विच इज इक्वल टू 100 मायनस x, विच इज इक्वल टू 100 मायनस 50, विच इज इक्वल टू अगेन 50. सो दीज आर टू पार्ट्स ऑफ 100. कोणते दोन पार्ट्स आहेत, तर 50 अँड 50. दीज आर टू पार्ट्स ऑफ 100 where when we get product maximum product. So this is answer.